मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण ब्लड रिलेशन हा चॅप्टर घेणार आहोत. रिजनिंगचा महत्त्वाचा हा चॅप्टर आहे. एक नाही तर 2 मार्कला तुम्हाला हा कंपल्सरी एक्झाममध्ये विचारला जातो. खाली एक रेड बटन येईल, त्यावर क्लिक करून तुम्ही सबस्क्राईब करा आणि त्याच बाजूला एक नोटिफिकेशन बेल आहे, त्यावर पण क्लिक करा. म्हणजे याचा एक असा फायदा होईल की ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड होईल त्यावेळेस लगेच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल. मग आजचा चॅप्टर आपण सुरू करूया. तत्पूर्वी काही रूल्स आहेत. जर मेल म्हणजे एखादा पुरुष जर आपल्याला डिनोट करायचा असेल तर मी इथे प्लसनं डिनोट करतो, आणि जर फिमेल स्त्री जर डिनोट करायची असेल तर निगेटिव्ह म्हणजे मायनसनं डिनोट करतो. याचं कुठलंही तात्पर्य घेऊ नये, हे एक दिलेले फक्त साईन आहेत. आणि पती पत्नीचं रिलेशन हे डबल हॅशनं डिनोट करतो. ब्रदर असेल किंवा ब्रदर सिस्टर असेल किंवा सिस्टर सिस्टर असेल, कुठलेही या तिघापैकी रिलेशन असलं तरी आपण इजिकल टू या साईननं डिनोट करणार आहोत. हे फक्त दिलेले एक डिनोटेशनसाठी म्हणजे आपल्याला समजण्यासाठी चिन्ह आहेत. त्यामुळे दुसरा कुठलाही विचार न करता फक्त हे एक डिनोटेशन म्हणून याचा विचार करावा. तर त्यामधला आपण टाईप 1 घेणार आहोत. टाईप 1 मधला पहिला क्वेश्चन, अ ला ब व क हे 2 भाऊ आहेत. क च्या मुलाला केवळ एक काका आहे, तर अ चे क सी नाते काय? तर आपण ब्लड रिलेशन शिकते वेळेस जे वयस्कर आहेत म्हणजे आई, वडील, आजोबा, काका ते आपण वर लिहिणार आहोत, आणि जे वयानं कमी असणार आहेत म्हणजे मुलगा, मुलगी अशा प्रकारे ते जे असतील ते आपण खाली लिहिणार आहोत. म्हणजे आपल्याला सोपं जाईल लिहायला. ठीक आहे. तर पहिल्यांदा अ ला ब व क हे 2 भाऊ आहेत. इथे अ काढून घेतलं. अचं जेंडर आपल्याला माहिती नाही, जशाच तसं अ काढून घेतलं. अ इजिकल टू काय दिलं? कारण भाऊ आणि बहीण जरी असेल तर आपण इजिकल टू न डिनोट करतो. अ ला ब हे एक भाऊ आणि दुसरा क हे एक भाऊ, हे 2 भाऊ झाले. याला आपण प्लसनं डिनोट करणार कारण आपल्याला याचं जेंडर माहिती आहे भाऊ असल्यामुळे. ठीक आहे. त्यानंतर क च्या मुलाला केवळ एक काका आहे. आता क ला एक कुठला तरी मुलगा आहे, कुठलाही मुलगा असू शकतो तो, त्याला एकच काका आहे. म्हणजे इथं ब ऑलरेडी मेल आहे, म्हणजे या मुलाचा ब हा काका होईल. म्हणजे उरला कोण इथं? अ काय असेल मग? स्त्री असेल. मग आता आपल्याला काय सांगायचं? अ चे क सी नाते काय? अ से क सी नाते काय म्हणजे बहीण असणार आहे. ठीक आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचं आन्सर असेल. दुसरा क्वेश्चन बघा. हा क्वेश्चन असिस्टंट 2014 ला विचारलेला आहे. सी ही ए ची एकुलती एक नणंद आहे. सी ही बी ची आत्या आहे आणि डी हा सी चा एकुलता एक भाऊ आहे. तर ए ही डी ची कोण असेल? ठीक आहे. तर अशा प्रकारच्या रिलेशनमध्ये जे एकदम जवळचं रिलेशन आहे ते आपण लवकर फाइंड आउट करू शकतो. म्हणजे आपल्याला माहिती आहे डी हा सी चा एकुलता एक भाऊ आहे, म्हणजे लवकर लक्षात येईल आपल्याला. ठीक आहे. मग तिथून सुरुवात करूया. म्हणजे डी इजिकल टू सी. डी हा काय आहे? एकुलता एक भाऊ आहे, म्हणजे डीचा आपल्याला जेंडर माहिती आहे. डीला मी प्लस दिलं. त्यानंतर आता इथे पहा, सी ही ए ची एकुलती एक नणंद आहे. आता सी ए ची एकुलती एक नणंद आहे. नणंद कधी होणार? ज्यावेळेस ती डी ची पत्नी झाल्याच्या नंतर. ठीक आहे. म्हणजे इथं ए ही जर जेव्हा डी ची पत्नी झाली, निगेटिव्ह आपण दर्शवलं इथं, पत्नी झाली तर ती ही सी ची एकुलती एक नणंद होऊ शकते. त्यानंतर सी ही बी ची आत्या आहे. ठीक आहे. आता सी ही बी ची आत्या आहे, तर ही आत्या कधी होणार? म्हणजे वडिलाची बहीण आत्या असू शकते. म्हणजे यांचा एखादा अपत्य म्हणजे कोण? बी यांचं अपत्य आहे, तर यांची वडिलांची बहीण म्हणजे आत्या होते. मग यांच्या अपत्याची हे यांचं आत्याचं रिलेशन इथं पूर्ण झालेलं आहे. तर आपल्याला ए आणि डीचं नातं सांगायचं आहे. ए आणि डीचं नातं. ए ही डी ची कोण आहे? ए विचारला, त्याच्यामुळे आपण पत्नी हे नातं सांगणार आहोत. नंतरचा क्वेश्चन पाहून घेऊ. पंकज हा परागचा भाऊ आहे. इथे लगेच काढून घेऊ. पंकज परागचा भाऊ आहे. हा पराग. ठीक आहे. पंकजचं रिलेशन माहीत असल्यामुळे इथं प्लस दिला मी. त्यानंतर प्रमिला ही राजूची बहीण आहे. ठीक आहे. इथे प्रमिला बहीण असल्यामुळे इथं मायनसचं साईन दिलं. इजिकल टू राजू, कारण ती राजूची बहीण आहे. ठीक आहे. पराग हा प्रमिलाचा मुलगा आहे. आता प्रमिलाला एक मुलगा आहे, तो कोण आहे? पराग आहे. पराग म्हणजे आपण इथं दर्शवला हा प्रमिलाचा मुलगा झाला. तर मग पंकज प्रमिलाचा कोण असेल? आता पंकज हा परागचा भाऊ आहे, तर ऑफकोर्स हा पण मुलगाच असणार आहे, म्हणजे थर्ड ऑप्शन.
हा क्वेश्चन पाहू. इथे पहा, जर ए ही डी ची आई आहे आणि बी हा सी चा मुलगा नाही, सी हे डी चे वडील आहेत, डी ही बी ची बहीण आहे, तर ए चे बी सी नाते काय हे आपल्याला सांगायचं आहे. ठीक आहे, तर आपण आपल्या पहिल्या मेथड प्रमाणेच डायग्राम ड्रॉ करणार आहोत. ए ही डी ची आई आहे, म्हणजे ही वयानं मोठी असल्यामुळं वर लिहिलं मी, आणि आई असल्यामुळे इथं निगेटिव्ह साईन दिला, आणि इथे डी, कारण स्त्रीला आपण मायनसने आणि पुरुषाला प्लसनं दर्शवत आहेत. ठीक आहे, त्यानंतरचा क्वेश्चन काय, बी हा सी चा मुलगा नाही, ही कंडिशन आपण नंतर कुठे लागू होती का पाहूया. नंतरची कंडिशन, सी हे डी चे वडील आहेत, म्हणजे डी चे वडील, डी ची आई ही ए आहे. ठीक आहे, वडील असणार म्हणजे ए चा पती असणार कोण, सी. नंतर डी ही बी ची बहीण आहे, आता डी ची बहीण कोण आहे, बी आहे. तर ए चे बी सी नाते काय, तर आता ए च बी सी नाते काय, डी ही कोण होती, डी ही कोण होती, बी ची बहीण होती, म्हणजे ऑफकोर्स ही पण त्याची मुलगीच असणार आहे, म्हणून ए आपण काय दर्शवणार, मग आई म्हणून दर्शवणार, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं आन्सर असेल. धन्यवाद मित्रांनो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, तर आपण याची टाईप 2 घेणार आहोत, नाहीतर मी माझं फोकस दुसरीकडे कुठेतरी दुसऱ्या व्हिडिओवर करेल, म्हणजे मी असं समजेल की तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला नाही. थँक्यू.